माहेश्वरी समाजातील प्रतिभावान तरुण व्यक्तिमत्वांना समाजासमोर आणून त्यांच्यातील नेतृत्व गुण ओळखून प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महेश प्रोफेशनल फोरम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महेश आयडल 2024-25 सीझन 13 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। देशभरातून 75 युवक युवतींचा यामध्ये सहभाग असून ही स्पर्धा रविवार 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता कोथरूडमधील MIT संस्थेच्या सभागृहात होणार आहे, अशी माहिती CA मनोज मालपानी आणि निहार लड्डा यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला फोरमच्या श्रुती कर्णानी, CA विमल कर्णानी, रोहित मोहता, प्रीती मालपानी, शीतल भट्टड, जुगल तोष्णीवाल आदी मान्यवर उपस्थित होते। CA मनोज मालपानी म्हणाले, महेश प्रोफेशनल फोरम चॅरिटेबल ट्रस्ट ही माहेश्वरी तरुण तरुणींच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी ना नफा ना तोटा तत्वावर काम करणारी संस्था आहे। पुण्यातील सर्व 15 माहेश्वरी प्रोफेशनल फोरम चॅप्टरने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। माहेश्वरी युवक युवतींनी वैयक्तिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचे मूल्यमापन यामध्ये केले जाते। कार्यक्रमाकरता कुशल टेक्नॉलॉजीचे ललिता करवा, बाळकृष्ण करवा, स्किन श्युअर क्लिनिकच्या रश्मी सोनी लोहिया आणि इनोटेक ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे नीरज मंत्री यांनी विशेष सहकार्य केले आहे। निहार लड्डा म्हणाले, वय वर्ष 25 ते 45 या वयोगटातील युवक युवती यामध्ये सहभागी होतात। विविध प्रश्न विचारण्यासोबतच त्यांच्यातील कौशल्य गुण देखील जाणून घेतले जातात। स्पर्धकांमधील विविध गुणांचे मूल्यांकन, परीक्षण आणि उपस्थित प्रेक्षक करून विजेत्याला महेश आयडॉल हा किताब दिला जातो। यंदाच्या वर्षी भारतातून 75 अर्ज आले होते, त्यातील 10 जणांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे। त्यातील प्रथम 3 क्रमांकांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन तसेच अंतिम महाविजेत्याला महेश आयडॉल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। नमस्कार, मी CA मनोज मालपानी। आज मी इथे प्रस्तुत आहे महेश प्रोफेशनल फोरमच्या एका कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी, ज्याचं नाव आहे महेश आयडल सीझन 13। मागच्या 13 वर्षापासून आम्ही समाजातल्या तरुण लोकांना रेकग्नाइज करण्यासाठी हा कार्यक्रम घेतो। ह्या कार्यक्रमाचं मेन ऑब्जेक्टिव्ह हे आहे की आम्ही असे आयडल आयडेंटिफाय करायला पाहिजे की जेणेकरून समाजाला त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन मिळून अजून असे आयडल तयार झाले पाहिजेत। आणि दुसरा याचा हेतू हे पण आहे की जो चांगलं काम करतोय त्याला एक थाप भेटली पाहिजे चांगल्या कामाची। तर ह्या कार्यक्रमाच्या अंडर आम्ही ते करायचा प्रयत्न करतो। हा कार्यक्रम एक लाईव्ह कॉन्टेस्ट आहे। याच्यात 10 कॉन्टेस्टंट असतील आणि जे 10 लोक आपल्या प्रतिभा सगळ्यांसमोर प्रेझेंट करतील। याच्यात ऑडियन्स आणि ज्युरी मिळून हे डिसाईड करतात की महेश आयडल ह्या वर्षाचा कोण असेल। ह्या वर्षाचा कार्यक्रम हा आम्ही महेश आयडलचा MITमध्ये आयोजित केलेला आहे। 9 फेब्रुवारीला हा कार्यक्रम आहे, सकाळी 9:30 वाजता। आणि आम्ही सगळ्यांना विनंती करतो की या कार्यक्रमाला येऊन कॉन्टेस्टंटचा पण हुरूप वाढवा आणि आमचा पण हुरूप वाढवा की आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी याच पद्धतीने पुढे घेऊन जाऊ। ह्या स्पर्धेत जसं मी म्हटलं की आम्ही 10 कॉन्टेस्टंट आयडेंटिफाय केलेले आहेत, जे त्यांच्या प्रोफेशनल आणि सोशल कॉन्ट्रीब्युशनमुळे या स्टेजपर्यंत आलेले आहेत। याच्यानंतर त्या 10 लोकांना काही प्रश्न विचारले जातील लाईव्ह, ज्याच्यावर ते त्यांचे विचार प्रस्तुत करतील आणि त्याच्यातनं ते कॉन्टेस्ट पुढे जाईल। म्हणजे त्याला एलिमिनेशन जसं म्हणतो की 10मधनं 5 एलिमिनेट होतील, 5 पुढे जातील आणि 5ला पण एक वेगळे राऊंड आणि प्रश्न आहेत जे त्यांना विचारले जातील आणि त्या पद्धतीने त्यांना जे वोटिंग मिळेल आणि त्या दिवशी ते कसं प्रेझेंट करतील त्या पद्धतीने त्या दिवशी आमचा महेश आयडल डिसाईड होईल। परत मी सांगतो, हे 10ही लोक प्रतिभाशाली आहेत, पण आमच्यासाठी पण एक मोठं टास्क असतं 10 पैकी एकाला आयडेंटिफाय करणं।